दरम्यान एक मोठी बातमी, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचं कळत आहे आणि याच नाराजीत पक्षातील आणखी एका मोठ्या नेत्याचा आता समावेश झालाय। बारामती पोटनिवडणूक, विधान परिषद निवडणूक आणि राज्यसभा या 3 निवडणुकांमधनं माघार घेतल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत। त्यासोबतच पक्षात काही नवीन नियुक्ती केल्याने देखील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाराज कार्यकर्ते थेट दिल्लीत हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे, जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या। जुई, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कार्यकाळ जर पाहिला तर मग त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं आहे। मात्र या एका वर्षामध्ये 3 महत्त्वाच्या निवडणुकींमधून काँग्रेस पक्षाने माघार घेतली आहे। राज्यसभा असेल, विधान परिषद असेल आणि बारामतीची पोटनिवडणूक असेल, या 3 महत्त्वाच्या निवडणुकांमधून काँग्रेस पक्षाने माघार घेतल्याने जो कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा तो नाराज झाला आहे। कार्यकर्त्यांचं हे म्हणणं आहे की जर जर काँग्रेस पक्ष माघार घेत राहिला तर मात्र कार्यकर्त्यांनी करायचं काय, निवडणूक लढवायची की नाही, का आम्ही फक्त इतर पक्षातील नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थन द्यायचं, हा सवाल आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे। त्यासोबतच हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार दिल्लीत करणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते आहे। हे जे नाराज कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षाचे, ते दिल्लीत जाऊन अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्या विरोधात पत्र देखील देणार आहेत। मात्र या सगळ्या नाराजी नाट्यामध्ये काँग्रेसच्या अजून एका वरिष्ठ नेत्याचा देखील समावेश आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यापासून त्यांनी अनेक बैठका मुंबईत घेतल्या आहेत। मात्र हा जो एक बडा नेता आहे तो मुंबईतल्या अनेक बैठकांमध्ये त्याने दांडी मारली आहे, त्यांची हजेरी दिसलेली नाही आणि त्यामुळे हा देखील नेता नाराज असला आहे आणि तशी चर्चा देखील आता सुरू आहे। आजपासून काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 3 दिवसांच्या मॅरेथॉन बैठका आयोजित केल्या आहेत पक्ष संघटनेसाठी आणि पक्षवाढीसाठी। कारण का आता जर आपण पाहिलं तर म्हणजे विधान परिषद जाहीर झाली होती, त्यात देखील काँग्रेसच्या काही उमेदवारांनी परस्पर माघार घेतली, उमेदवारी अर्ज देखील भरले नाहीत। त्यामुळे नाराजी जी आहे ती ओढावली आहे पक्षामध्येच आणि अशा वेळेला पक्षाची जी जो बेस आहे, जो कार्यकर्ता आहे, त्याला मोटिवेट करण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी या मॅरेथॉन बैठका आजपासून प्रदेशाध्यक्ष घेत आहेत। त्यामुळे या बैठकांमधून काही फरक पडतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।